नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या मिनी ब्लॉगमध्ये. एवढीशी ती इडली पण तिला बनवायचा खूप सारा कुटाणा. अगोदर डाळ, तांदूळ हे सगळं भिजत घालून घ्या आणि स्पंजी होण्यासाठी ना थोडेसे पोहे पण भिजत घातलेले होते. हे सगळं ना माझं भिजवून वगैरे झालं होतं. एक रात्रभर भिजत होण्यासाठी ठेवलं होतं. त्यानंतर ना सकाळीच लगेच मिक्सरला ते बारीक करून ठेवलं, म्हणजे दिवसभर कसं ते छान असं पीठ आपलं फुगणार होतं. मग इकडे सगळं ते बारीक मिक्सरला करून घेतलं आणि पोहे पण भिजत घातलेले होते, ते पण त्यासोबत वाटून वगैरे घेतले. डबा छान असा एका साईडला ठेवून दिला. मग लागले मी बाकीच्या स्वयंपाकाला. म्हटलं संध्याकाळ झाली, आता संध्याकाळच्या वेळेत ना पीठ इतकं छान असं भारी फुगलेलं होतं. म्हटलं चला आता ना डोशांसोबत चटणी बनवायला घेऊयात. मग इकडे लगेच बटाटे वगैरे उकडायला ठेवले. बटाटे वगैरे छान असे उकडून झाले तोपर्यंत मीठ, मिरची, लसूण हे पण इकडे ठेचून घेतलं. कांदा वगैरे चिरून घेतला आणि परतायला टाकला. कांदा परतायला थोडासा वेळ लागतो, त्यामुळे मग अगोदरच टाकलेला होता. कांदा असा छान परतून वगैरे घेतला. मग बटाटे वगैरे सोलून घेतले आणि बटाटे वगैरे त्याच्यात मिक्स केले आणि आपली चटणी ना छान अशी इकडे तयार झालेली होती. एकच नंबर बरं का. चटणी तर तयार झालेली होती. मग सोबत खायला गरमागरम असा डोसा बनवायचा होता. मग लगेचच तवा वगैरे ठेवला आणि इकडे डोसा छान असा पसरवून घेतला. डोसे बनवायला ना खूपच सोपं जातं इडलीपेक्षा पण. लगेचच डोसा आणि चटणी खाऊन घेतली. एकच नंबर झालेली होती बरं का. आणि काय बनवायचं परत उरलेल्या पिठाचं, त्यामुळे म्हटलं चला लगेच ना इडली वगैरे पण बनवून घेऊयात. मग इकडे इडली बनवायला घेतली. अगोदर ना त्या पॅनला थोडंसं तेल वगैरे लावून घेतलं, म्हणजे आपली इडली चिटकत नाही. आणि मला ना फक्त माझ्यापुरतीच इडली बनवायची होती, कारण घरात दुसऱ्या कोणाला इडली आवडत नाही. खायला तर मी एकटीच, पण कुटाणा आहे तेवढा तर करावाच लागणार होता. मग इकडे भांडं वगैरे ठेवून घेतलं आणि इडल्या ना आपल्या इतक्या छान अशा झालेल्या होत्या ना का खूपच छान. मग इकडे इडली वगैरे तयार करून घेतली आणि त्यासोबत ना पिठलं वगैरे पण बनवलेलं होतं. आपली इडली एकदम स्पंजी वगैरे झालेली होती. आपला व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, फॉलो करा.